नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील टोकडे गावातील रस्ता चोरी प्रकरणाच्या एसीबीकडे तपासाकडे लक्ष. केवळ कागदोपत्रीचा रस्ता तयार. नाशिक जिल्हा परिषद वर्तुळाचा संपूर्ण जिल्हाभरा व बहुचर्चित मालेगाव तालुक्यातील टोकडे येथील गायब रस्त्याच्या कामाचा प्रश्न अद्यापही जैसे थे आहे. सखोल चौकशीनंतर ही प्रशासन भ्रष्ट अधिकाऱ्यावर बचाव करत असल्याचा आरोप तक्रारदाराने आवाज जनतेचा प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केला. या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग एसीबी मुंबई यांच्याकडे तक्रार केली. तक्रारीची दखल घेत हे प्रकरण नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे चौकशी कामी पाठवण्यात आले असून नाशिक एसीबी कडून या प्रकरणाची फेर चौकशी सुरू झाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आता काय आणि कशी चौकशी करतो याकडे संपूर्ण नाशिक जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. रोकडे येथे फक्त कागदपत्री रस्ता तयार करण्यात आला असून या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते विठोबा ध्यान यांनी जिल्हा परिषदेकडे दिली होती. त्यामुळे या रस्त्याची यापूर्वी मालेगाव पंचायत समिती, चांदवड पंचायत समिती, जिल्हा परिषद नाशिक धुळे तसेच भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी शुभम गुप्ता यांच्या समितीने रोकडे गावात जाऊन चौकशी केलेली आहे. मात्र संधी अधिकारी गुप्ता यांच्या अहवालादी रिक्त इतर समित्यांची वरिष्ठांना खोटे अहवाल सादर करून प्रकरण पूर्णपणे दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत तक्रारदार यांनी पाठपुरावा कायम ठेवलेला आहे. त्यानंतर त्यांनी विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांची भेट घेत शुभम गुप्तांव्यतिरिक्त इतर नेमलेल्या सर्व चौकशी समित्यांनी खोटे अहवाल सादर केल्याची बाब निदर्शनास आणून दिलेली आहे. विभागीय आयुक्तांनी पुन्हा जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अर्जुन गुंडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करून चौकशी करण्याचे व अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत. डॉक्टर गुंडे यांच्यासह ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर वर्षा पडोळ, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पंकज मेतकर तसेच मालेगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा या रस्त्याच्या कामाची चौकशी केली होती. तरीही तक्रारदारचे समाधान न झाल्यामुळे त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असून या रस्त्याच्या कामाची पुन्हा चौकशी सुरू झाली आहे. याबाबत आमच्या प्रतिनिधींनी तक्रारदार यांच्याशी संपर्क केल्यानंतर त्यांनी असे सांगितले की टोकडे रस्ता चोरी प्रकरणी आपण 4 ते 5 वेळा तक्रार केली आहे. त्यानंतर निवेदन स्मरण पत्र दिली. चौकशी केवळ चौकशीचा देखावा झाला. कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. तक्रार खोटी ठरवा नाहीतर टोकडे येथील रस्ता दाखवा या मागणीवर आजही ठाम आहे. टोकडे रस्ता प्रकरणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने माझा जबाब घेतलेला आहे. इतर विकास कामाच्या भ्रष्टाचारांच्या माझ्या तक्रारीनुसार आतापर्यंत नाशिक जिल्ह्यातील 3 ग्रामसेवक निलंबित झालेले आहेत. तर काही वर्षापूर्वी कार्यकारी अभियंत्यावर प्रशासकीय कारवाई प्रस्तावित होती, परंतु ती झाली नाही याची मला दुःख कायम आहे. भ्रष्ट कारभार विरोधात आपला लढा कायम राहणार असल्याचे विठोबा ज्ञान सामाजिक कार्यकर्ते यांनी सांगितले. आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी शेख शफीक मनियार. करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज. आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर.